सर्व विद्यार्थी मित्रांना या वर्षीच्या IPS क्लर्क 2024 याच्यासाठी उज्ज्वल करिअर अकॅडमीतर्फे खूप साऱ्या शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम. आपण या व्हिडिओमध्ये हे बघणार आहोत की आता म्हणजे उद्याच्या परवाच्या बॅचेस तसंच नेक्स्ट वीकमध्ये येणाऱ्या बॅचेस करता काय स्ट्रॅटर्जी तुम्ही अप्लाय केली पाहिजे आणि ही सिस्टीम जर तुम्ही अप्लाय केली तर तुम्हाला एक्झाम जास्त डिफिकल्ट जाणार नाही आणि या वर्षीचा प्रीचा कट ऑफ क्लिअर करणं तुमच्यासाठी खूप सोपं जाईल. तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल की दरवर्षी IPS क्लर्कची एक्झाम कंडक्ट केली जाते. ही TCS म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसतर्फे घेण्यात येते. याच्यामध्ये जी प्री लेवल एक्झाम आहे त्या प्री लेवल एक्झामला मॅथ्सला 35 मार्क्स, रिजनिंगला 35 मार्क्स आणि इंग्लिशला 30 मार्क्स असे 3 सेक्शन आहे. त्याकरता प्रत्येकी 20 मिनिट्सचा टाईम तुम्हाला अलोकेट केला आहे. म्हणजे तुम्हाला प्रत्येक सेक्शन हे 20 मिनिट्समध्येच कंप्लीट करायचं आहे. त्याच्यासाठी प्रत्येक राईट आन्सरसाठी तुम्हाला 1 मार्क मिळणार आहे आणि रॉंग आन्सरिंगसाठी हे सगळ्यांनी नोट डाऊन करा की रॉंग आन्सरिंगसाठी तुम्हाला 1/4 निगेटिव्ह जाणार आहे. त्यामुळे जितके ॲक्युरसी तुमची जास्त असेल तितके तुमचे पास होण्याचे चान्सेस जास्त आहे. आता स्ट्रॅटर्जी बनवताना एकदम सिंपल सिस्टीम बघितली पाहिजे की आपल्याला आपल्या स्ट्रेंथ विषयावर जास्त फोकस करायचा आहे. म्हणजे तिथे जास्त अटेम्प्ट करायचे आणि जो तुमचा वीकर किंवा रिलेटिव्हली कमी लेवलचा सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ॲक्युरसी मेंटेन ठेवून कमी अटेम्प्ट करायचे. एक्झाम्पल जरा एखाद्या विद्यार्थ्याचं इंग्लिश खूप स्ट्रॉंग आहे तर त्या व्यक्तीने इंग्लिशमध्ये 30 आउट ऑफ 30 अटेम्प्ट करून मॅक्झिमम साईड मार्क्स आणण्याचा प्रयत्न करायचा. एखाद्याचं रिजनिंग स्ट्रॉंग असेल तर त्यांनी रिजनिंगमध्ये जास्त स्ट्रेंथ करू शकतो आणि ज्याचं मॅथ्स स्ट्रॉंग आहे त्यांनी मॅथ्समध्ये जास्त सॉल्व्ह करता येते. सो सगळ्यात पहिली थिंग आहे की तुमच्या स्ट्रेंथवर जास्त फोकस करा. आता ज्या तुमचा वीक सब्जेक्ट आहे त्याच्यासाठी पण एक सिस्टमॅटिक स्ट्रॅटर्जी आखा. कधी एक लक्षात ठेवलं पाहिजे पेपर सॉल्व्ह करताना तुमच्याकडे लिमिटेड टाईम असल्यामुळे आपल्याला हे ठरवणं खूप गरजेचं आहे की आपल्या प्रायोरिटीज काय. म्हणजे एक्झाम्पल जरा मॅथ्समध्ये 10 मार्कला सिम्प्लिफिकेशन आहे ज्याला आपण बॉडमॉस प्रॉब्लेम म्हणतो. त्यामुळे तिथे तुम्हाला बल्कमध्ये 10 मार्क्स मिळण्याचे चान्सेस आहे आणि ते खूप इझी असतात. ॲडिशन, सबट्रॅक्शन, टेबल्स, पर्सेंटेज, मिक्स फ्रॅक्शन, इंडेक्स याच्या आधारावरच ते क्वेश्चन असतात. त्याचे बेसिक्स जर चांगले असतील तर तुम्हाला डेफिनेटली त्याच्यात मार्क्स मिळतील. याच्यामध्ये ऑप्शन स्ट्रॅटर्जी पण यूज करा. म्हणजे ऑप्शननी कसे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे ही पण स्ट्रॅटर्जी यूज करा आणि मॅक्झिमम ओरल कॅल्क्युलेशनवर भर द्या जेणेकरून तुमचा कमी वेळेमध्ये जास्त क्वेश्चन्स होतील. फॉर एक्झाम्पल तुम्हाला 10 क्वेश्चन सॉल्व्ह करायला 6 मिनिट्सची गरज आहे. मॅक्झिमम साईड काय 6 मिनिट द्या. त्याच्यानंतर तुम्हाला नंबर अँड सिरीज म्हणजे ज्याच्यामध्ये 4 ते 5 नंबर दिले नेक्स्ट नंबर तुम्हाला ओळखायचा. कधी कधी याच्यामध्ये रॉंग नंबर सिरीज येतात. म्हणजे तुम्हाला एक सिरीज दिली की ज्याच्यामध्ये तुम्हाला जो रॉंग आहे त्याच्यामध्ये अनफिट नंबर शोधायचा आहे. हे नंबर अँड सिरीज मोस्ट प्रॉबॅबली तुमच्या ॲडिशन, टेबल्स, त्याच्यानंतर स्क्वेअर्स, क्यूब, डिफरन्स ऑफ डिफरन्स अशा वेगवेगळ्या प्रकारच्या स्ट्रॅटर्जीवर अवलंबून असतं की तुमच्या बेसिक्स ऑफ मॅथ्सवर प्लस तुमच्या नेक्स्ट लेवल अंडरस्टँडिंगवर येतं नाही का. त्यामुळे नंबर अँड सिरीज करताना चुका होण्याचे चान्सेस खूप असतात. त्यामुळे इथे त्याचा पॅटर्न ओळखा. नंबर अँड सिरीजला 4 पॅटर्न्स असतात. एक ॲडिशनवर असतो, एक मल्टिप्लिकेशनवर असतो, एक पॉवर म्हणजे ज्याच्यामध्ये इंडेक्सच्या आधारावर असतो आणि फोर्थ असतो जो मिसलेनियस ज्याच्यामध्ये या तिन्ही टाईपचं मिक्सिंग असतं. अजून एक टाईप विचारला तो डिफरन्स ऑफ डिफरन्स. आता हे मॅथ्समध्ये नंबर अँड सिरीजला झालं. त्यानंतर कधी कधी क्वाड्रॅटिक इक्वेशन्स विचारले जातात. म्हणजे जे आपण स्कूलमध्ये बघितले होते ज्याच्यामध्ये x² जो एक इंडेक्स दिलेला असतो तो तुम्ही 10thला पण बघितलेले आहे. ते खूप सोपे असतात. तुम्ही आपल्या UCAच्या व्हिडिओजमध्ये स्पेशल त्याचे लेक्चर अवेलेबल आहे. तुम्ही हे सगळे सिरीज बघू शकता. SBI क्लर्कची सिरीज होती त्याच्यातही तुम्हाला हे सगळे व्हिडिओज बघायला मिळतील. तुम्ही त्याची डीप स्ट्रॅटर्जी बघा आणि त्यावर पण तुमचे डाऊट्स क्लिअर होऊ शकतात. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सगळं डिटेल मी सोडवून नाही दाखवले, फक्त एक्सप्लेनेशन दिले. आता जेव्हा तुम्ही बघाल याच्या व्यतिरिक्त डेटा इंटरप्रिटेशन आहे याला 5 मार्क्स आहे, 5 मार्क्स आहे. याच्यामध्ये तुम्हाला पाय चार्ट येऊ शकतो, टेबल येऊ शकतो, बारग्राफ येऊ शकतो किंवा नवीन टाईपचा DI आहे ज्याला कॅसलेट DI म्हणतात तो पण तुम्हाला सोडवायला मिळतो. याच्यामध्ये तसं पाहिलं तर हे खूप इझी क्वेश्चन्स आहे. पण याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्हाला पहिले DI मांडून घेणं फार महत्त्वाचं आहे. दॅट इज फर्स्ट थिंग. अँड सेकंड याच्यामध्ये क्वेश्चन्स लेंदी असतात.
5 पैकी जर एखादा क्वेश्चन लेंथी असेल तर त्याला स्किप करून अदर 4 क्वेश्चनवर फोकस करणं गरजेचं आहे. म्हणजे असे ओव्हरऑल बघायला गेलं तर 10 सिम्प्लिफिकेशन, 5 नंबर अँड सिरीज, 5 क्वाड्रेटिक आणि 5 मार्क DI. कधी कधी 2 DI विचारतात. आणि उरलेले 10 क्वेश्चन्स जे आहे हे तुम्हाला मिसलेनियस क्वेश्चन्स आहेत, म्हणजे ज्याच्यामध्ये डिफरंट टाइप ऑफ क्वेश्चन जसे एजेस आहे, रेशो आहे, पर्सेंटेज आहे, प्रॉफिट अँड लॉस आहे, ॲव्हरेजेस आहे, पार्टनरशिप आहे, टाइम अँड वर्क आहे, टाइम स्पीड अँड डिस्टन्स आहे आणि मिक्सर्स ॲलिगेशन आहे. या सगळ्यांचे जर तुम्हाला बघितलं ना तर प्रत्येक वर्ड प्रॉब्लेमला 1 मार्क्स आहे. त्याच्यामुळे इथे सोडवणं थोडंसं डिफिकल्ट असतं. तर बेटर वे तुम्ही मॅथ्सचे 25 अटेम्प्ट्स पहिले करा आणि त्यानंतर जे तुमचे स्ट्रॉंग सब्जेक्ट्स आहेत, स्ट्रॉंग टॉपिक्स आहेत, तिथेच तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा. रिलेटिव्हली एक 28 to 30 अटेम्प्ट हे मॅथ्समध्ये खूप चांगले मानले जातात. आता रिझनिंगकडे वळूया. रिझनिंगमध्ये इनइक्वालिटीज येतात, त्याला 5 क्वेश्चन्स आहे. त्याच्यानंतर सिलोलिझम आहे, त्याला 5 क्वेश्चन्स आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही पुढे आले तर कोडिंग अँड डिकोडिंग एक टॉपिक आहे, त्याला 5 क्वेश्चन्स आहे. त्याच्यानंतर पाहिलं तर तुम्हाला ब्लड रिलेशन, डायरेक्शन्स, रँकिंग टेस्ट या विषयासाठी 3 मार्क्स येतात. आणि उरलेले जे मार्क्स आहे जे बघितलं तर मॅक्झिमम मार्क हे पझलला असतात. त्याच्यामध्ये सर्क्युलर पझल, लिनियर पझल, बॉक्स पझल्स, फ्लोअर पझल्स अशा प्रकारचे वेगवेगळे पझल्स येतात. या पझलमध्ये जी पझलमध्ये पॉसिबिलिटीज कमी ते सोडवणं जास्त हे असतं. रिलेटिव्हली बघा रिझनिंगमध्ये खूप हाय स्कोर करू शकता अपार्ट फ्रॉम 1 पझल. बाकी सगळं सिलेबस खूप इझी आहे. हा तुमच्या IQ लेवल आणि ऑब्झर्वेशन पॉवरवर जास्त अवलंबून आहे. ज्या विद्यार्थ्यांनी याच्या टेस्ट सॉल्व्ह केल्या असतील, प्रॅक्टिस केली असेल, त्यांना रिझनिंग सेक्शन खूप इझी जाईल. त्याच्यानंतर येतो आपण बघितलं तर इंग्लिशकडे. इंग्लिशमध्ये तुम्हाला जे 30 मार्क्स आहे त्याच्यामध्ये 10 मार्क्स तुम्हाला पॅसेजवर आहे. पॅसेज हा इकॉनॉमिकल येऊ शकतो किंवा कॉर्पोरेट ऑफिस रिलेशन्स, त्याच्यानंतर पब्लिक रिलेशन्स, त्यानंतर एन्व्हायरमेंट, पोल्युशन अशा वेगवेगळ्या विषयावर येतो. त्याच्यामध्ये तुम्हाला खाली 10 क्वेश्चन आहे. त्या 10 क्वेश्चनमध्ये ऑथरचा व्ह्यू, तुमचा व्ह्यू मॅच करावा लागतो. आणि त्याच्यानंतर व्होकॅबलरी बेस्ड काही क्वेश्चन असतात, सिनोनिम्स, अँटिनॉम्सवर आहे. म्हणजे पॅसेजवर जर तुमची रीडिंग पॉवर जर स्ट्रॉंग असेल तुम्ही खूप चांगले क्वेश्चन सोडू शकता. यानंतर क्लोज टेस्ट येते. तुम्हाला एक मिनी पॅसेज आहे, त्यामध्ये बोल्ड वर्ड असतो, तिथे तुम्हाला रिप्लेस करायचं वर्ड. याच्यासाठी तुमची व्होकॅबलरी पॉवर जनरेशन खूप महत्त्वाचं आहे. नेक्स्ट आहे फिलर्स आहे, म्हणजे तुम्हाला फिल इन द ब्लँक्स करायच्या, राईट वर्ड प्लेस करायचं आहे. हे पण व्होकॅबलरी ग्रामरवर डिपेंड करतं. त्यानंतर येणार पॅराजम्बल. 5 तुम्हाला सेंटेन्स दिले जातील, तिथे 1 to 5 त्याचा सिक्वेन्सिंग लावायचा आहे. आणि त्या सिक्वेन्सिंगसाठी तुमची रीडिंग पॉवरच इम्पॉर्टंट आहे, ती खूप जास्त महत्त्वाची आहे. तर राईट सिक्वेन्सिंग लावणं गरजेचं असतं. हे क्वेश्चन पण इझी आहे, पण इथे फर्स्ट क्वेश्चन आणि लास्ट क्वेश्चन आधी सोडून नंतर मधले क्वेश्चन द्यायचे असतात. हे खूप व्हॅल्युएबल आहे. आणि लास्टला बघितलं ना तर एरर डिटेक्शन नावाचा टॉपिक आहे, जो प्युअरली तुमच्या ग्रामर नॉलेजवर अवलंबून आहे, ग्रामर. त्यामुळे हा थोडासा डिफिकल्ट असतो. तर इंग्लिश करताना अपार्ट फ्रॉम ग्रामर रीडिंग आणि व्होकॅबलरीवर जास्त महत्त्वाचं आहे. म्हणून उद्या पेपर देताना आपल्या स्ट्रेंथ ओळखा, आपले विकनेसेस साईडलाईन ठेवून त्याला कव्हर अप करायचा प्रयत्न करा. अराउंडली 70 to 80च्या मध्ये तुमचा कट ऑफ असतो ओपन कॅटेगरीचा. आय एम टॉकिंग अबाउट ओपन कॅटेगरी. सगळ्या विद्यार्थ्यांनी ओपन कॅटेगरीलाच टार्गेट करायचा प्रयत्न करा. आणि जवळपास तुमची ॲक्युरसी ही सगळ्या विषयामध्ये जर 85 to 95 पर्यंत जर राहिली तर एक्झाम क्लिअर करणं खूप पॉसिबल आहे. मला वाटतं जर ज्या विद्यार्थ्यांनी प्रॉपर जर सिस्टमॅटिक प्लॅनिंग केलं असेल त्यांनी ॲक्युरसी, स्पीड आणि स्पेशली म्हणजे तुम्ही जे हार्ड क्वेश्चन आहे त्याला ओमिट करायला जर शिकले तर दिस एक्झाम इज व्हेरी व्हेरी इझी. मला गॅरंटी की तुमच्यापैकी सगळे चांगलं परफॉर्मन्स करतील. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम. आणि आपण भेटूया मेन्सच्या प्रिपरेशनसाठी. यूट्यूबवर लवकरच आपण मेन्ससाठी वेगवेगळे व्हिडिओज टाकणार आहे. तर सगळ्यांनी जॉईन होऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्या खाली नोटिफिकेशन येईल, त्याच्यासाठी तुम्ही बेल आयकॉन दाबा आणि त्यानंतर शेअर करा व्हिडिओज. थँक्यू. बेस्ट ऑफ लक.